नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीमध्ये महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली। आता बरोबर 2 महिन्यांनी या संपूर्ण प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण होतील। पण या प्रकरणातले आरोपी कोण, त्यांची नावे काय आहेत, कुणालाही काही माहिती नाहीये। खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांना या प्रकरणामध्ये SIT स्थापन करण्याची मागणी केली आणि IPS अधिकारी पंकज कुमावत यांना SITचं प्रमुख बनवा अशी विनंती केली। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी निर्देश देखील दिले। ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये SITची स्थापना देखील झाली आणि आता 1 महिना उलटून गेलाय तरी मात्र आरोपी काही सापडेनात। त्यामुळे प्रश्न हाच पडतो की 2 वर्षांपूर्वी, म्हणजेच आता त्याला 2 वर्ष होत आली, नोव्हेंबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांच्या मोबाईल मधील डंप डाटा त्याची छाटणी करण्यात आली होती आणि त्या 150 नंबर्स पैकी 6 नंबर्स देखील पोलिसांनी मिळवले होते। मग ते 6 नंबर्स मिळवले असतील तर 6 नावे देखील आहेत। मग ते 6 आरोपी कोण, त्यांची नावे काय, गेल्या 2 वर्षांपासून पोलीस हे सापडू शकत नाहीत, हे शोधू शकत नाहीत। पोलीस ते आरोपी कोण आहेत यांची नावे सांगू शकत नाहीत। अरे नेमका याच्यात दडलंय काय? असे कोण आहेत एवढे मोठे आरोपी की ज्यांची नावे जाहीर करायला आजही पोलीस घाबरतायत? नेमकं या प्रकरणात प्रॉब्लेम काय आहे? आता कुठे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दरम्यान महादेव मुंडे प्रकरण यानं उचल खाल्ली। शेवटी ज्ञानेश्वरी मुंडेंना विषप्राशन करावं लागलं, रस्ता रोको करावा लागला। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःहून अंतरवाली सराटीतून ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेण्यासाठी परळी गाठली। अनेक नेते त्यांना भेटून गेले। तेव्हा कुठे या प्रकरणाची विधानसभेत चर्चा झाली आणि मग मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी SIT स्थापन केली। आता प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याकडे डंप डाटाची छाटणी झालेली आहे, त्यातले नंबर्स तुमच्याकडे आहेत, तरी देखील पोलीस आणि आरोपी यांच्यामध्ये अजून अंतर का राखलं जात आहे? आणि यावरच माझा लाईव्ह आहे। कुमावत साहेब, डंप डाटा छाटणीतून हाती आलेले नंबर कुणाचे, आरोपी अजूनही का सापडेनात? 21 ऑक्टोबर 2023 त्यानंतर बीडमध्ये आणखी 2-3 प्रकरणे घडली, पण या प्रकरणावर फोकस तेव्हा झाला जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवला, जनतेतून आंदोलन झाली, मोर्चे निघाले। तेव्हा कुठे महादेव मुंडे या प्रकरणाची दखल घेतली गेली, नाहीतर ते बासनातच गुंडाळून ठेवलं होतं। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 8 तपासी अधिकारी बदलण्यात आले। आता हे 8 तपास अधिकारी जेव्हा या प्रकरणावर काम करत होते तेव्हा त्यांच्या हाती काय लागलं हे अजूनही महाराष्ट्रासमोर उघड झालेलं नाहीये। त्यामध्ये अगदी सुरुवातीला PI रवी सानप, नंतर भार्गव सपकाळ, मग गुलबर्गे, मग संदीप दहीफळे, मग रघुनाथ नाचण, मग DYSP अनिल चोरमले, DYSP कमलेश मीना आणि बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे PI शिवाजी बंटेवाड, ज्यांच्याकडे अगदी काही दिवसांसाठी तपास दिला गेला। यामधल्या बहुतांश जणांची एकतर बदली झाली किंवा त्यांनी बदली करून घेतली किंवा काही जणांना बढती मिळाली। म्हणजे महादेव मुंडे प्रकरण ज्यांनी हातात घेतलं तपासायला त्याला एकतर बदलीतला ब आणि बढतीतला ब मिळाला। पण या प्रकरणाबद्दल कुणीही भ्र काढत नाहीये। एकाही तपासी अधिकाऱ्याने आतापर्यंत हा तपास इथपर्यंत आणून आम्ही ठेवलाय, आता यापुढे हा तपास यांनी करावा असं कुणीही काही सांगितलं नाही। अगदी शेवटच्या टोकाचे कमलेश मीना असो किंवा अगदी पहिले PI रवी सानप असो। PI रवी सानप यांच्याकडे तपास जेव्हा हा आला, दिला गेला,
अवघ्या काही दिवसांमध्ये यातल्या आरोपींचे नंबर्स त्यांना सापडले होते, कारण की त्यांच्या सोबत एपीआय सपकाळ जे तपासी अंमलदार म्हणून काम करत होते, त्यांनी या डंप डाट्यातील 6 नंबर्स छाटून मिळवले होते. जर एपीआय ला ते 6 नंबर्स मिळालेले आहेत, अर्थातच ते पीआय ला जे तपासी अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेच असणार आहेत. मग असं काय घडलं की रवी सानप यांनी सतीश फड म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे बंधू यांना सांगितलं 28 नोव्हेंबरला त्या दिवशी काय की बाबा आता कुठल्याही परिस्थितीत 2-3 दिवसात आपण आरोपी अटक करूयात म्हणून. आणि अगदी असं काय घडलं की 2-3 दिवसानंतर तेच सतीश फड यांना समजूत घालतायत आणि सांगतायत की हा तपास एलसीबी कडे वर्ग करा म्हणून. त्यावर सतीश फड म्हणाले, प्रॉब्लेम काय तुमचा, तुम्ही तपासी अधिकारी आहात, तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? नाही म्हणतोय. रवी सानप म्हणाले नाही नाही असं काही नाही, समजून घे म्हणून. म्हणजे नेमकं चाललंय काय? मग सतीश फड यांनी या प्रकरणात शेवटी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे सगळी कागदपत्र घेऊन गेले, विनंती केली की हे प्रकरण एलसीबी कडे वर्ग करा. नंदकुमार ठाकूर देखील हो म्हणाले, पण ते शेवटपर्यंत काही एलसीबी कडे वर्ग झालं नाही. शेवटी सतीश फड थकले आणि फेब्रुवारीमध्ये त्यांनी कोर्टाची पायरी चढली आणि त्या ठिकाणी त्यांनी खंडपीठामध्ये या प्रकरणात पिटिशन दाखल केलं. तिकडे तारीख पे तारीख सुरू आहे आणि इकडे पोलिसांचे उत्तर तपास सुरू आहे. या दरम्यान 7 अधिकारी बदलून झाले सानप यांच्या नंतर. सानप यांचं काय झालं अचानक कुणाच ठाऊक. त्यांनी त्यांच्यावर काहीतरी कुणीतरी दबाव टाकला म्हणे, बबन गित्तेंचं नाव घ्या, याच्यात त्याचं नाव घ्या, त्याचं गाव. सतीश फड यांच्यावर देखील जबाब देण्यासंदर्भात त्या ठिकाणी दबाव टाकण्यात आला होता असं स्वतः सतीश फड यांनी सांगितलं. शेवटी सानप यांनी या प्रकरणातूनच हात बाहेर काढून घेतला आणि बदली करून धाराशिवला गेले. आता त्यांची बदली झाली का बदली करावी लागली का त्यांनी स्वतःहून केली याची उत्तरं सानपांकडेच आहेत. मी या प्रकरणात याच्या आधी बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याची उत्तरं कोणी देत नाही. आता याच दरम्यान खरं तर मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती दिली होती की 150 मोबाईल जे आहेत त्या 150 नंबर्स जे आहेत मोबाईल मधले डंप डाटा त्याचं छाटणीचं काम चालू आहे वगैरे. ही जुनीच माहिती होती, नवीन काय आहे 2023 लाच चालू होती की छाटणीचं काम, आणि झालंही होतं. अतुल दुबे नावाचे सायबर तज्ञ या ठिकाणी खरं तर एपीआय सपकाळ आणि भास्कर केंद्रे या दोघांनी त्यांनी त्या प्रकरणामध्ये सतीश फड यांना मदत केली होती. सायबर तज्ञ अतुल दुबे यांच्याकडून ते डंप डाटा छाटणी करून 6 नंबर मिळवले देखील होते. एपीआय सपकाळाने ते नंबर्स आणले आणि परत असं काय झालं की 2-3 दिवसात त्यांचीही बदली झाली. मग नेमकं चाललंय का या प्रकरणात? असं कोणतं मोठं नाव आहे की ज्या नावामुळं पोलीस एकतर तपासातून हात काढून घेतायत किंवा परळी सोडूनच बदली करून निघून जात आहेत? नेमका प्रॉब्लेम काय या प्रकरणामध्ये? आता यात डीवायएसपी दर्जाचे सुद्धा अधिकारी आले, त्यांना देखील काही करता आलं नाही किंवा विशेष काही करायचं का नव्हतं हे त्यांनाच माहिती. आता एवढं सगळं झाल्यानंतर 1 महिन्यापूर्वी एसआयटी स्थापन झाली. बरं, या एसआयटी मध्ये कोण आहे काय आहे ही देखील माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली गेली नाही. जी काय माहिती मिळाली त्या आधारे ॲडिशनल एसपी दर्जाचे अधिकारी आयपीएस पंकज कुमावत या एसआयटीचे प्रमुख आहेत. पीआय संतोष साबळे, हे जे संतोष साबळे आहेत हे देखील या प्रकरणामध्ये तपास अधिकारी यांची देखील नावाची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली होती. नंतर एपीआय सपकाळ ज्यांनी 6 नंबर शोधून काढले होते आणि यांच्या जोडीला 8 कॉन्स्टेबल दिले गेलेले आहेत. त्यामध्ये स्थानिकचेच आहेत. त्यामध्ये गोविंद एलमाटे, हरगावकर, गोविंद भताने आणि संतोष गित्ते आणि या जोडीला अशी काही जी काही नावं आहेत बाकीची. आता प्रश्न हा पडतो की याच्यातली जी काही विशेष अशी माणसं आहेत ज्यांना स्पष्टपणे माहिती आहे, उदाहरणार्थ एपीआय सपकाळ यांनी नंबर्स काढले होते, मग ते नंबर्स कोणत्या आहेत, कुणाच्या नावावर आहेत, कोणत्या व्यक्ती आहेत, हे 2 वर्षामध्ये तपासी अधिकाऱ्याला सांगून त्यांची चौकशी करून त्यांना अटक का नाही केली याचं उत्तर कुणाकडेही नाहीये. आता कदाचित पंकज कुमावत या सगळ्या तपासात या एपीआय सपकाळ
यांची देखील कदाचित चौकशी करू शकतील। नंतर गोविंद एलमाटे, आपल्याला आठवतंय जेव्हा या ठिकाणी नवनीत कावत हे नवीन एसपी म्हणून बीडचे रुजू झाले होते, तेव्हा माझ्या पतीच्या हत्येचं काय झालं, मारेकरी कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची पहिली भेट घेतली होती। त्यावेळी त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी त्यांना पाठवलं कुठे, परळी पोलीस स्टेशनला, तिथे जाऊन व्हिजिट करा म्हणाले। तिथं गेल्यानंतर गोविंद एलमाटे नावाचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला। याचाच अर्थ हे गोविंद एलमाटे यांना देखील या संदर्भात पुष्कळ माहिती आहे। गोविंद भताने म्हणून कॉन्स्टेबल आहेत, त्यांना देखील या संदर्भात माहिती आहे आणि या एसआयटी मध्ये यांना देखील घेण्यात आलेला आहे, कारण या माणसांनीच बंगल्यावरून फोन आल्याने तपास थांबला अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिली होती। त्यामुळे गोविंद एलमाटे, गोविंद भताने हे ऑलरेडी या एसआयटी मध्ये। राहिली गोष्ट हरगावकरांची। हरगावकर म्हणजे जेव्हा सपकाळ यांची बदली करण्यात आली तेव्हा आता डम डाटा संदर्भातलं काम करणार कोण, मग स्वतःहून सतीश फड यांनी मागे लागून त्यांची ऑर्डर काढायचा प्रयत्न करून हरगावकर यांना रुजू केलं, त्यांना काहीतरी कॉम्प्युटर मधलं कळतंय म्हणून। म्हणजे सगळं काही कुटुंबांनीच करायचं, पोलिसांचं काही जबाबदारी नाही, सरकारची काही जबाबदारी नाही। आता 1 महिना झाला, या 1 महिन्यात काय झालं तर पंकज कुमावत यांची एंट्री झाली, त्यांनी अगदी आल्या आल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यानंतर एक एसआयटी मार्फत त्यांनी एक परिपत्रक देखील काढलं। परिपत्रक काढल्यानंतर त्या माध्यमातून आवाहन देखील केलं की या प्रकरणी जर कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी थेट माझ्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, नाव गुपित ठेवण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस देण्यात येईल। आता या प्रकरणामध्ये ऑलरेडी आपल्याला नंबर पण माहिती आहे, तो 9990782431 पाठ झाला सगळ्यांचा। आता या नंबरवर किती जणांनी फोन केले, काय काय माहिती दिली, काहीच माहिती नाही। मुळात संतोष देशमुख प्रकरणामध्ये जी एसआयटी स्थापन झाली किंवा सीआयडी कडे तपास होता, अगदी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आज तागायत, आता जर काय खटल्याची सुनावणी सुरू झाली, कोणीही काही माहिती दिली नव्हती। एसआयटी प्रमुखांनी नाही, सीआयडीचे तपास अधिकारी नाही, एकही पत्रकार परिषद घेतली गेली नव्हती, एकही। काय घडले याचे डिटेल्स काय, अपडेट्स काय, काही कोणी सांगितलं नाही। म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा असंच होणार का? आता अशी देखील सूत्रांकडून माहिती आहे की पंकज कुमावत यांनी महादेव मुंडे किंवा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या नातेवाईकांची चौकशी केलेली आहे या प्रकरणी। त्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांची जी मुलं आहेत त्यांची देखील त्या ठिकाणी विचारपूस करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रणव आहे, प्रवीण आहे, या दोघांची देखील चौकशी यावर विचारपूस झालेली आहे। नंतर दीर आहेत त्यांचे अशोक मुंडे यांची चौकशी झाली आहे, सासरे दत्तात्रय मुंडे यांची चौकशी झाली आहे। नंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मोठ्या बहिणीचे पती म्हणजेच त्यांचे मोठे मेवणे नामदेव गीते यांची देखील या ठिकाणी चौकशी झालेली आहे आणि महादेव मुंडेंचे मावस भाऊ जे आहेत त्यांची देखील या ठिकाणी चौकशी झालेली आहे, परमेश्वर घुले म्हणून। पण आता हे झालं नातेवाईकांच्या संदर्भात। अहो प्रत्यक्षात तुम्हाला डम डाटा छाटून आरोपींचे नंबर मिळाले, आता नंबर मिळाला म्हणजे व्यक्ती कोण माहिती आहे, मग आरोपींपर्यंत पोलीस कधी पोहोचणार त्याचं काय, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही। फक्त आपले इकडून तिकडून गोल 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 चालू आहे। बाळा बांगरांचा जबाब 5 जुलै रोजी घेण्यात आला, त्या आता उद्या 5 आहे, म्हणजे आता जवळपास 1 महिना होईल, 2 महिने होतील। 2 महिने होऊन सुद्धा त्या जबाबात जे काही त्यांनी त्या ठिकाणी ज्या आरोपींची नावं दिलेली आहेत त्यांचं काय, त्यांना चौकशीसाठी कधी बोलावलं जाणार आहे? तो फरार गोट्या गित्ते मकोकातला आरोपी वाल्मिकांना आमचं दैवत, आमचं विठ्ठल असं म्हणून सगळीकडे बोंबलत फिरत होता। मध्ये रेल्वेच्या टपरीवर दिसला, आणखी कुठे हवेत गोळीबार करताना दिसला, कुठे वाल्मिकांच्या ताफ्यात दिसला, सगळीकडे दिसतो पण पोलिसांना दिसत नाही। आपल्यासाठी विजिबल, पोलिसांसाठी इनविजिबल। त्याच्याकडे काय जादू आहे का? दुसऱ्याच्या घरासमोर जायचं, नैवेद्य ठेवायचा आणि आता त्याला संपवायची, सुपारी घ्यायची, असले कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाले त्याचे। ना तो सापडत आहे ना त्याच्यासमोर तो पळून गेलेला एक दुसरा आरोपी मकोकातला धनराज पड तो सापडत आहे। काय चाललंय कुणास ठाऊक। म्हणजे पंकज कुमावत हे जबाबदार
जबरदस्त, धाडसी, उत्तम अधिकारी आहेत, मान्य आहे. ते या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास करून धसास नाही हे प्रकरण हेही मान्य आहे. पण आता 1 महिना झाला की तुमच्या हातात SIT सगळी हे दिलेलं आहे. आता या प्रकरणात काहीतरी अपडेट्स यायला पाहिजेत ना समोर. का नुसतंच आपलं याची चौकशी त्याची चौकशी, अहो जे मूळ आहे तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. तुमच्याकडे डम डाट्यातले नंबर्स आहेत, मान्य, त्यासाठी पुरावे लागतील तुम्हाला. आता ते पुरावे गोळा करणं, उभे करणं, यासाठी ऑलरेडी तुमच्याकडे तशी यंत्रणा आहे. स्थानिक पोलीस आहेत ज्यांना परळीतला चप्पन चप्पा माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीबद्दलची माहिती आहे. भास्कर केंद्रे अनेक वर्ष परळीत आहेत, गोविंद भताने आहेत तुमच्या जोडीला, एलमाटे आहेत. मग एवढ्या सगळ्यांची फौजफाटा तुमच्या SITत आहे, तरी देखील अजूनही तुम्हाला पुरावे शोधावे लागतात. त्या डम डाट्यामध्ये गोट्या गित्तेचा देखील नंबर असणार आहे असं जर हे क्लिअर असेल तर त्या गोट्या गित्त्याला पहिले शोधा ना. कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी ढिलाई आहे, इतकी ढिलाई की त्याला अर्थच नाही. म्हणजे नुसतं आपलं चाललंय, एकेच चाललंय, हा आला तो गेला, तो आला हा आला. या प्रकरणामध्ये खरं तर पंकज कुमावत यांची एंट्री झाल्यापासून 100% गुन्हेगारांचे धाबे दणाणले असतात. कारण की त्यांचा दरारा, त्यांच्या कामाची पद्धत बीड मधल्या सगळ्या गुन्हेगारांनी अनुभवलेली आहे. पण आता या प्रकरणात जे डमडाट्यातून नंबर छाटले गेलेले आहेत, त्यांची नंबर्स नावं पुढे आलेली आहेत, ती नेमकी आहेत कुणाची आणि ते आहेत कोण, आणि त्यांच्यापर्यंत जायला पोलिसांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांना चौकशीसाठी बोला, रिमांडमध्ये घ्या. मध्ये तर ज्ञानेश्वरताई स्वतः म्हणाल्या होत्या, वाल्मिक कराड बंगल्यावरनं फोन का केला, म्हणजे बंगला चालवत, म्हणजे त्यांना जगमित्र कार्यालय म्हणायचं होतं, ते तर सगळं वाल्मिक कराड चालवत होता. याचाच अर्थ वाल्मिक कराडनेच फोन करून हा तपास थांबवला. मग त्याचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? त्याला PC मधून आत घ्या, चौकशीत घ्या, उंदर तोंडाला बांधा, जर नाही काय उत्तर दिलं तर, अशा सुद्धा संतापून म्हणाल्या होत्या. पण एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही या प्रकरणामध्ये न्याय का मिळत नाहीये? ही काय अशी कोण बडे लोक आहेत की ज्यांच्यामुळे या प्रकरणात अगदीच म्हणजे किरकोळीत काढल्यागत झालं हे प्रकरण. 2 वर्ष होऊन गेलीत. ती माऊली बिचारी रस्त्यावर येऊन अक्षरशः तिने कधी रास्ता रोको करायचा, कधी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढायच्या, कधी कोर्टामध्ये जायचं. शेवटी विष प्राशन केल्यावर तिची दखल घेतली गेली. त्यात तिला फळ काय मिळालं? एका हातात औषधाची पिशवी आणि दुसऱ्या हातात गुन्हा दाखल झाल्याचा FIR. रास्ता रोको केला तिच्या माहेरच्या सासरच्यांनी, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल. चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार हा सगळा. म्हणून या प्रकरणामध्ये पहिल्यांदा जसा मनोज जरांगे पाटील यांनी आवाज उठवला, तसा आता कदाचित पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी ताईंना मनोज जरांगे पाटलांची भेट घ्यावी लागणार असं दिसून येत आहे. आणखी 1 महिना झाला, हातीच काही लागलेलं नाहीये. या 1 महिन्यामध्ये बरेचसे नेते, बरेच जण त्यांना भेटून गेले, चौकशी केली, विचारपूस केली, सांत्वन केलं, सगळं खरं आहे, चांगलं आहे एका दृष्टीने. पण म्हणून हे प्रकरण लगेच साइडलाईन केलं? कारण की या प्रकरणात जे काही आहे सत्य ते बाहेर येणं गरजेचं आहे. अहो, त्या माऊलीला आपल्या पतीचा अंत्यसंस्काराचा विधी सुरू असताना तिला तिथं तर प्रत्यक्षात जाता आलं नाहीच. पण 1.5 वर्षानंतर कळतं की ज्या देहावर अंत्यसंस्कार झाले त्याच देहाच्या मानेचा एक तुकडाच गायब होता म्हणून बाळा बांगरांनी थेट पत्रकार परिषद देऊन खुलं सांगितल्यानंतर पोलिसांना पण जबाब दिला, PM रिपोर्ट दाखवला. मग आता एवढं सगळं ओपन झालेलं आहे, याच्यामध्ये गोट्या गित्तेचं नाव पुढे आलेलं आहे, तर नेमकं थांबलंय कुठं, घोडा अडलंय कुठं? गोट्या गित्ते पण कृष्णा अंध्याचा भाऊ निघाला काय? फरार कसं व्हायचं याचा धडा देणारा कृष्णा आंधळे, असं काय क्लासेस खोलले काय तरी कृष्णा आंधळेचे तिकडे. तर त्या कृष्णा आंधळेबद्दल तर काय आता नाव तरी कुणाला आठवतं की नाही कुणाला माहिती. SIT आणि CID ला त्यांना जी शोधायला पथकं गेलीत ती तरी परत आलीत का नाही कुणास ठाऊक, ती पण बेपत्ता झालीत. काहीच कळत नाही हो. गोट्या गित्तेच्यासाठी त्याला त्याच्या तपासासाठी तो फरार आहे, ऑलरेडी एका गुन्ह्यात त्याला गुन्हा दाखल आहे, काही नाही चाललंय, चालू द्या.
अहो, या प्रकरणाला सिरियसली घेण्यामागचं कारण हेच की महादेव मुंडे यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर देखील तिथे अक्षरशः अनेक हत्या घडलेल्या आहेत. याचे धागे दोरे कुठे जुळतायत का? हे का अशी प्रकरणं घडत गेली? हे नेमकं काय आहे की एका व्यावसायिकाला या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला, ते पण परळीत, अगदी सिटीमध्ये, परळी शहरात. मग एवढं सगळं प्रकरण घडलेलं आहे तरी देखील या ठिकाणी अजूनही सिरियसली का घेतलं जात नाहीये? त्या डम डाट्यावर कॉन्सन्ट्रेट का केले जात नाही? त्यातल्या नंबर्सवर कॉन्सन्ट्रेट का केले जात नाहीये? ते जे काही नंबर्स आहेत, फायनलाइज आहेत, हे बाबा हे नंबर आहेत, आता त्या नंबरच्या व्यक्ती कोण आहेत, काय आहेत, पुराव्यासाठी साहजिकच वेळ लागतो, मान्य आहे. अरे मग 2 वर्ष काय करत होते तुमचे तपास अधिकारी? पंकज कुमावत आत्ता आले असं सगळेच म्हणतात. पंकज कुमावत येऊन ते 1 महिना झाला, पंकज कुमावत येऊन 1 महिना झाला. अरे हो, याच्या आधी 7 तपासी अधिकारी होते, 8 तपासी अधिकारी. मग त्यांनी काय केलं? 2 वर्ष काय केलं मग त्यांनी? का नुसताच आपला तपासाची कागदपत्र घेतलेली, काळ्याचं निळं निळ्याचं पिवळं केलंय? अहो, त्यांनी तपास हातात घेतला म्हणजे काहीतरी तपास केला असेल ना, तो सिक्वेन्स वाईज जोडून. अहो, 2 वर्षापूर्वीच नंबर सापडलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाही. हे वरवर आपण बघतोय या प्रकरणात बरेच मोठे मासे असणार आहेत आणि हे सगळं प्रकरण बाहेर काढण्यासाठी पंकज कुमावत यांची नेमणूक आहे. त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीत त्या डम डाट्यातून छाटणी केलेल्या नंबरवर कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण की आज 1 महिना गेलाय, उद्या 2 महिने, परवा 3 महिने, बघता बघता पुन्हा हे प्रकरण 2 वर्ष होतील, तरी हाती काही लागायचं नाही अशी परिस्थिती व्हायला नको. म्हणून या संपूर्ण SIT टीमला आणि स्थानिक पोलिसांना विनंती आहे की त्या गोट्या गित्तेला पहिले बाहेर आणा, पकडा, त्याच्या मुसक्या आवळा आणि या प्रकरणात जे डम डाट्यात छाटून जे काही नंबर्स मिळालेले आहेत त्यांच्यापर्यंत पोचा. कारण की त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय नेमकं या प्रकरणात काय घडलंय हे अजिबात कळणार नाही. म्हणून माझी शेवटचीच विनंती आहे कुमावत साहेब, डम डाटा छाटणीतून हाती आलेले नंबर कुणाचे, आरोपी अजूनही का सापडेनात, याचं उत्तर 1 महिना झाला तुम्हाला द्यायलाच हवं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.